नॉर्थ इंडियाला जी राफ्टिंग होते ते आपल्या सह्याद्रीमध्ये पण आहे आता. गेले आईच्या गावात. हो 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 हो. हे बघा ते असे दगडधोंडे वरून येत असतात. मंडळी कशा आहात तुम्ही? मी मजेत एकदम. तुम्ही कशा आहात ते सांगा. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नव्या चॅनलवरती नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट ट्रॅव्हलिंग रूट. तो आपला ट्रॅव्हलिंग रूट हा असा हिंदी चॅनल ऑलरेडी आहे, पण मी म्हटलं आता मराठीमध्ये सुरू करायचं आणि म्हणून हा आपला नवीन चॅनल इथून सुरुवात करतोय. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही बघतायच काय नजारा आहे, काय रस्ता आहे, काय ते डोंगर, काय ते दरे, काय ते रस्ते, काय ती गाडी भाई, काय पाहिजे अजून. आणि अशा रस्त्यांवरती ड्राईव्ह करायला काय हवं अजून. तर चालता बोलता आपण ओळख करून घेऊया, कारण की नवीनच असेल सर्वजण. आपला पहिलाच ब्लॉग आहे, पहिलाच चॅनल आहे, सेकंड चॅनल आहे. तर चालता चालता बोलूया. मोठं ब्लॉगिंग सेटअपवर येतो. आणि कुठला आहे मी, कुठले आहोत आपण, काय करणार आहे आपण, सर्व काही चालता चालता बोलूया. कसं आहे, रस्ता दिसतोय का? काय रस्ता दिसत नाहीये. इकडे खाली कडा आहे, पुढे प्रतापगड दिसतोय, पण हा गार पाऊस, त्यामध्ये असा हा रस्ता. अजून भटक्याला काय हवं? आणि ही अशी गाडी. हां, तर गाडीचं सांगायचं झालं तर गाडी मामाची आहे. तर आपण घेऊयाच, थोड्या दिवसात घेऊ आपण पण गाडी. प्लॅनिंग तशी 3 वर्ष झाले चालली आहे. तर शेवटी आपलं जे ड्रीम आहे ते साकार होईलच. हां, तसं सजेशन देऊ शकता तुम्ही की आपण कुठल्या गाडीला घ्यावं. तसं प्रेफर तर टुरिंगच करणार आहे आपण. टुरिंगमध्ये पण अनेक ऑप्शन्स बघितले, टेस्ट राईड झाल्या सर्व. बघूयात आता कसं. तर मंडळी, रस्ता कुठे चाललाय? स्वर्गात तर चालला नाही ना. पूर्ण बाजूला कडा आहे आणि कड्याच्या खाली सगळं धुकंच धुकं आहे. आपली गाडी पण एकदम 30-40 ह्याला चाललो आहे आपण, काय वांदा नाही. आईच्या गावात पाहिलं आता कसं. ह्या कारणामुळं ह्या घाटात गाडी अजिबात थांबायची नाही, पटापट निघून जायचं पुढं. बघितलं ना आता ते केवढं मोठं वस्त्र आलं होतं. हे धबधबे तर कंटिन्यू चालूच आहेत. आणि हा तो मोठा धबधबा येतोय आता. यात झाल्या हा आहे महाबळेश्वरमधील मोठा असा धबधबा, आंबेनळी धबधबा. बघताय पर्यटन किती आहे आज तसं शनिवार असल्यामुळे भरपूर आपले पर्यटक आहेत ते इथे थांबलेत. आपण पण थांबूयात थोडा वेळ, थोडा धबधब्याची मजा घेऊया. तर मित्रो, आता जो आपण धबधबा पाहिला तो होता आंबेनळी धबधबा. आणि हाच तो आंबेनळी घाट, आणि ह्याच त्या घाटामध्ये आहे आंबेनळी धबधबा. हे मात्र तुम्हाला बघायला भेटेल की आंबेनळी घाटात आलात तुम्ही की असं जागोजागे रस्त्याचे कामं चालूच आहेत, कारण की कंटिन्युअसली दरडी ज्या आहेत त्या कोसळत राहतात. एवढी मात्र गोष्ट आहे की ते जे काम आहे ते पण पटकन सुरळीत करून केलं जातं. तर ह्याच आंबेनळी घाटामध्ये हे काही ढाबे, आणि ह्या ढाब्यांमधलं जेवण, हा तिथल्या रोट्या, तंदूर रोटी आणि चिकन बटर, काय काय असेल ते सगळं. ढाब्यांची गोष्ट वेगळीच आहे.
आणि हे आपण येऊन पोहोचलो सावित्री नदीच्या इथं. पुढे कुंभरोशी, वाडा कुंभरोशी हे गाव आहे आणि इथे ही सावित्री नदी. तर हिचा उगम ना आपल्या तिकडे महाबळेश्वरच्या तिकडे होतो. आता अर्थरसी पॉईंटला वगैरे तुम्ही गेला असेल महाबळेश्वरमध्ये तर तिथेच बघा सावित्री पॉईंट म्हणून आहे, तर तिथून तिचा उगम आहे. तर आता असं हे सुंदर असं पाणी दिसतंय आणि सुंदर असा रस्ता, आणि आपण कंटिन्यू करू आपली सुंदर अशी ही राईड. अरे ही गोष्ट मला माहीत नव्हती, पण हे आत्ताच आम्ही बघतोय की इथं कायाकिंग ही सुरू झालंय आता. तर ही बघा ही सावित्री नदी, आणि तुम्हाला दिसत आहेत कायाकिंग कशी चालू आहे. कायाकिंग आणि ह्याला काय म्हणतात बरं पप्पा, ह्याला काय म्हणतात रे? ह्याला राफ्टिंग. अरे भारी गेलं की. आणि हे बघ की इथं पण ते तिथनं मजा येत असेल जायला. ती जाणार आहेत वाटतं आता. ह्या थांब जातील. अरे मग मज्जा काय मग, एवढ्या ह्याच्यात काय गोल गोल फिरणार आहेत. तर मित्रांनो हे बघताय ना तुम्ही, हे मीच आत्ता पहिल्यांदा बघतोय की महाबळेश्वरमध्ये हे कधी झालं. वाडा कुंभृषीच्या इथं अरे निघाले हे निघालेत. आता पुढे तिथं ते धबधबा आहे, धबधबाच म्हणतोय, काय म्हणतात त्याला, व्हाळ. तिथं थोडंसं स्पीड झालंय, पाण्याची स्पीड झाली आहे तिथं. वोकॅब्लरी थोडी, शब्दकोश माझा जरा कमी आहे, तर मॅनेज करून घ्या तेवढं. पण राव आता हे असं बघून वाटतंय उडी मारूशी वाटते पाण्यामध्ये. हां ही गोष्ट सांगायची आहे की भाई तुमच्या भावाला येतं पोहायला, एवढं तरी येतं की दुसऱ्याला वाचू शकाल अजून तेवढं नाही येत, पण येतं. अरे राव आम्हाला वाटलं की तिकडं जातील पूर्ण, त्या ह्याच्यातून पुढे जातील. अरे पण ठीक आहे ना, मज्जा आहे. लडाखला जाण्यापेक्षा तर इथे आधी एक्सपिरियन्स घ्यायचा, नंतर मग लडाख त्या साईडला. अरे चाललेत वाटतं पप्प्या. आता ही राफ्ट अशी पुढे चालली आहे, कोयना रिव्हर राफ्टिंग चालली. मला तर असं वाटतं आता जाणारच आहेत ते पुढे तिथून. भाई लडाखचा एक्सपिरियन्स इथं. लडाख नाही, कुठं लडाखलाच ना, कुठं जातं भाई. नॉर्थ इंडियाला जी राफ्टिंग होते ते आपल्या सह्याद्रीमध्ये पण आहे आता. आणि ते चाललेत गेले. अरे हे भाई हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आता. तर काय म्हणताय मित्र, जायचं का राफ्टिंगला कधी? अरे ठोकली तिथं जाऊन. अरे राव भारी गे. आणि ते तिथे बघा तिकडं, ते अपोजिट डायरेक्शनला वर चाललेत, आणि ते तिकडे असे गेले पुढे. आता हे काका पण इथं दिसत आहेत, ते एकटे चाललेत का पुढे काय माहिती. ओके नाही, ते इथेच हे करतात, इथेच त्यांचा सराव चालू आहे वाटतं का फिरत आहेत. तर थोडं त्यांच्याकडून आपण विचारपूस करूया कसं आहे इथलं राफ्टिंगचे चार्जेस वगैरे, आणि तुम्हाला कळवतो मी 2 मिनिटात. आणि लोकेशन सांगायचं झालं तर आपल्या ह्या आंबेनळी घाटामध्येच, अरे मीच पहिल्यांदा पाहतोय. तर कोयना व्ह्यू हॉटेल आहे, त्याच्या समोरच आहे हे राफ्टिंगचं. भाई आनंद वाटतोय की पप्पा, काय आनंद वाटतोय का नाही की भाई सह्याद्रीमध्ये पण आता राफ्टिंग कुठेतरी करायला आहे. अरे वा वा बेटे शाबाश. म्हणजे मी आता काय केलं माहिती आहे, माईकच कनेक्ट केला नव्हता आणि बोलतोय. आणि आता भाऊनी माझ्या विचारलं की अरे दादा माईक नाही तू कनेक्ट केलास बहुतेक. तर म्हणलं वा म्हणजे वा. आता मागं जेवढं बोललो होतो तर ठीक आहे, ते फुटेज तर आलं आहे आपल्याकडे. तर तिथे जे डोंगर दिसत आहेत, आणि कोण म्हणतं की आपल्या सह्याद्रीमध्ये मोठे मोठे डोंगर नाही आहेत, भले मोठे डोंगर आहेत आपल्या इकडे. ओ हो. हे बघा ते असे हे दगडधोंडे वरून येत असतात, म्हणून शक्यता टाळावं घाटांमध्ये थांबण्यासाठी.
कारण कधी काय वरून येईल काय सांगता येत नाही. आणि हा बघा आपला पुढे प्रतापगड समोर दिसतोय. आणि ही आपली पुढे लालपरी चालली आहे, लालपरीचा अपग्रेडेड व्हर्जन. तर काय म्हणता मंडळी, लालपरी शेवटी तीच होती ना, तिलाच लालपरी म्हणावं. आता ही विठाई आहे तसं बघायला गेलं तर, पण लालपरी ती लालपरी. बरं असो, तर पुढे जाऊन आपण थांबूया थोडं आणि तिथे जाऊन मग तुम्हाला सर्व काही जे आपले कडे दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत ते दाखवू. मग तुम्ही पण म्हणाल काय ते डोंगर, काय ते दऱ्या, काय ही राईड आणि काय हा पाऊस. अजून अजून काय लावायचं आहे ते लावा पुढं. कमेंट्समध्ये लिहून टाका, भरून टाका कमेंट्स पूर्णपणे. आणि मित्र प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण मला असं वाटतं आहे की आपली मराठी फॅमिली आहे ती चांगल्यापणे प्रतिसाद देईल आणि सपोर्ट करेल. आणि बरंच काय पुढं करायचं आहे आपल्याला, बरंच कुठे कुठे हिंडायचं आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बेल आयकॉनला दाबायलाही विसरू नका. तर इथे असं बघा, हे छोटंसं असं झोपडं आहे, तर इथे थांबून पाहूया आपण. ओके, तर आता ही लोकेशन पण अशी आहे जी की वरून काय असं येऊ नाही शकत. आणि कॉर्नरचाच एक टर्न आहे आपला, कॉर्नरचाच टर्न. हे काय बोललो मी. हा 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 हा, मला असं वाटतं फारच व्हिडिओ मोठा होत चालला आहे. पण ठीक आहे, आपण कट करूया थोड्या वेळात, म्हणजे एडिटिंग करू तेव्हा. आणि इथून असं जे आपल्याला दृश्य दिसतं ते बघा मित्रांनो. वा 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 वा. पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं सौंदर्य आहे तो निखारायला सुरू करतोच, पण सोबतच हे डोंगर दऱ्या वगैरे कसे अगदी हिरवी चादर पसरल्यागत दिसतंय. वा मस्त, एकदम डोळ्याला बरं वाटतंय. तर असंच तुम्ही महाबळेश्वरला आलात आणि खाली चाललायत तर ह्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. तर आता जाऊ आपण पुढे, आता जास्त वेळ नको करायला आपण. आणि बघूया, जर पुढे कुठे थांबायचं झालं तर थांबू. आणि पुढे एक धबधबा आहे, त्या धबधब्याशी माझ्या भावाशी खूप चांगला आहे एक्सपिरियन्स आहे. तर काय एक्सपिरियन्स आहे तो तिथे जाऊन सांगतो तुम्हाला. तर मी ज्या धबधब्याची गोष्ट करत होतो तो हा धबधबा आहे प्रतापगडच्या अगदी बॅक साईडला. तर स्टोरी अशी झाली होती की ओमकार म्हणजे माझा लहान भाऊ, त्याला नवीन मोबाईल घेतला होता आम्ही. आणि असाच पावसाळ्याचा सीझन होता आणि चाललं होतं आपलं जाताचा फोटो वगैरे काढत चाललो होतो. तर इथे आम्ही थांबलो होतो फोटो काढायला. तर फोटो काढताना असं गोष्ट झाली की माझ्या हातात मोबाईल होता आणि मामा मामीसोबत होते, म्हणजे ज्या मामाची गाडी आहे ही, तो मामा आणि त्याची बायको, त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. तर त्यांचा फोटो काढता काढता माझा हात मोबाईल म्हणजे माझ्या हातात मोबाईल होता आणि माझ्या भावाचा हात लागला त्याला जोरात, म्हणजे फटका बसला. तर तो मोबाईल उडून पडला दगडावर. आता जेमतेम झाले होते फक्त 1 महिना मोबाईलला. आणि तुम्ही आता किती वाईट वाटलं असेल, काय वाटलं असेल ते तुम्ही अंदाज लावू शकता. तर हा इन्सिडेंट झाला होता म्हणून चांगलाच एक्सपिरियन्स आहे. माझा भाऊ जर म्हणतो की भाई हा धबधबा ह्याच्याजवळ आता नाही जास्त हे करायचं. आणि त्यानंतरही असं झालं की नवीन मॉडेल होता त्याचा, पोको घेतला होता आम्ही त्याला. तर त्याचं पार्ट आहे तो मागचा, म्हणजे कॅमेरा मॉड्यूल आहे तिथंच फुटला होता तो पार्टही भेटत नव्हता. मग ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर तो पार्ट भेटला आणि झालं म्हणजे. तर हेच म्हणून आता मी तरी काळजी घेतो की भाई कुठेही काय फोटो वगैरे काढताना किंवा काय करताना आपले जे डिव्हाइस आहेत भाई त्याच्यावरतीच आपलं सगळं तर चाललेलं असतं बऱ्यापैकी. सो जपूनच. परत त्या अंगलट येतं मला साप वाटला, मला वाटलं ते नाग आहे का काय. आता दचकायला झालं, एकदम भयंकर दचकायला झालं. काठी बाहेर आली होती पण ते, अरे काय सांगता येत नाही रे.
आता आपण चिरेखिंडीच्या पुढे आलो आणि चिरेखिंडीच्या पुढे येतच इथे एक मागे इन्सिडेंट झाला होता की दरड कोसळणं तर चालूच असतं, पण इथे तुम्हाला समोर दिसत असेल तर तिथे मोठा दगड खाली आला होता. आणि मागच्या वर्षी जवळजवळ एक पूर्ण दिवस रात्र, एक रात्र पूर्ण एक दिवस असं 24 तास हा घाट बंद होता. आणि इथला दगड आता तो काढला आहे बघा. आणि इथे खोच होती मोठी. हां, तेच माझा भाऊ आता तेच म्हणतोय की इथून जाताना भीती वाटते. तर आहेच तसं तर ॲडव्हेंचरस आहे आपला घाट, आंबेनळी घाट. तर जवळजवळ आपण पोचलोयच घरी. आणि हा आहे रस्ता, आपल्या गावाचा रस्ता, मामाच्या गावाचा रस्ता. आणि आंबेनळी घाट मगाशीच क्रॉस केला. तिथून मग खाली पाऊस सापडला, आपला थोडा पाऊस लागला म्हणून काय व्लॉग केला नाही. आणि तिथून पोलादपूर क्रॉस करत आता हा आपण या गावाच्या रस्त्याला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि नवनवीन असेच आपले व्हिडिओ येत राहतील. आणि जास्त काही त्रास देणार नाही मी तुम्हाला दररोज येऊन, पण आपला एक शनिवार रविवारचा फिक्स असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नवीनच असणार आहात, कारण की पहिला आपला व्लॉग आहे हा. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग्समध्ये. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.